नमस्कार. आज आपण एक जबरदस्त एकदम प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत. एका अशा तरुणीची जिने सगळ्या अडचणींवर मात केली आणि आपलं स्वप्न खरं करून दाखवलं. ही गोष्ट ऐकून नक्कीच एक नवी ऊर्जा मिळेल. ही गोष्ट आहे ना, ती प्रत्येक तरुणासाठी एक दिशा दाखवणारी आहे. ही कहाणी आहे पल्लवी कुडेकरची. तिची गोष्ट आपल्याला हेच शिकवते की परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द असेल ना तर ध्येय गाठता येतच. चला तर मग तिच्या या प्रवासाबद्दल अजून जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया त्या क्षणापासून ज्या क्षणाने संपूर्ण गावाला अभिमान वाटला. तर ही गोष्ट आहे वाशिरे गावच्या कुमारी पल्लवी शिवाजी कुडेकरची. हे नाव आता लक्षात ठेवा, कारण हे नाव आता संपूर्ण गावासाठी एक गौरवाची ओळख बनलं आहे. पल्लवीने खूप मोठं यश मिळवलंय. तिची निवड झाली आहे थेट पुणे शहर पोलीस दलात. आणि ही गोष्ट फक्त तिची एकटीची नाहीये, तर तिच्या संपूर्ण गावासाठी ही एक अभिमानाची बाब आहे, नाही का? पण हे यश मिळवणं इतकं सोपं होतं का? अजिबात नाही. चला तर मग पाहूया की या यशामागे तिची मेहनत आणि तिच्या कुटुंबाचा पाठिंबा नेमका कसा होता. पल्लवीचा मार्ग खरंच सोपा नव्हता. तिला अनेक म्हणजे खूप साऱ्या आर्थिक आणि सामाजिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. पण महत्वाचं काय तर या आव्हानांपुढे ती कधीच झुकली नाही. तिने हार मानलीच नाही. मग या यशामागचं रहस्य काय? तर 3 गोष्टी. तिची प्रचंड जिद्द, स्वतःवरचा विश्वास म्हणजे आत्मविश्वास, आणि सगळ्यात महत्वाचं तिच्या आई वडिलांचे आशीर्वाद. याच 3 गोष्टींच्या जोरावर ती आपलं ध्येय गाठू शकली. आणि हो, कोणत्याही मोठ्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा हा खूपच महत्वाचा असतो, नाही का? चला पाहूया पल्लवीच्या कुटुंबाने तिला कशी साथ दिली. तिचे वडील श्री शिवाजी कुडेकर यांनी ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी करून कुटुंबाची सगळी जबाबदारी सांभाळली. आणि दुसरीकडे तिच्या आई सौ मनीषा कुडेकर, त्यांनी घर आणि शेती सांभाळून तिच्या स्वप्नांना बळ दिलं. म्हणजे बघा, दोघांनी मिळून एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांमुळेच पल्लवीला हे यश मिळालं. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की यशस्वी व्यक्तिमत्व घडतं ते कष्टाळू आणि संस्कारी कुटुंबातच. आणि पल्लवीचं कुटुंब याचं एक उत्तम उदाहरण आहे. पल्लवीचं हे यश फक्त तिचं वैयक्तिक यश राहिलं नाहीये, तर ते आता संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्थान बनलं आहे. अगदी वाशिरे गावचे सरपंच संभाजीराजे कुडेकर यांनी सुद्धा पल्लवीचं भरभरून कौतुक केलंय. सरपंचांचं म्हणणं आहे की पल्लवीचं यश हे गावातील प्रत्येक मुलामुलीसाठी प्रेरणास्थान आहे. बघा, एका व्यक्तीचं यश कसं अनेकांसाठी प्रेरणा बनू शकतं हे यातून किती छान दिसतंय. त्यांनी पुढे हेही सांगितलं की मनात जिद्द, मेहनत करण्याची तयारी आणि आईवडिलांचा आशीर्वाद या गोष्टी असतील ना तर कोणतंही ध्येय गाठणं शक्य आहे. पल्लवीसारख्या मुलींमुळे गावाचा सन्मान वाढतो आणि समाजात एक चांगला सकारात्मक संदेश जातो. म्हणूनच ते म्हणतात की हे यश फक्त एका कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण वाशिरे गावाचं आहे. तर मग या संपूर्ण प्रेरणादायी कथेतून आपण काय शिकायला हवं? ही यशोगाथा आपल्याला यशाची 3 सोपी सूत्र शिकवते. ऐका. पहिलं, स्वप्न बघा. दुसरं, त्या स्वप्नासाठी प्रचंड मेहनत करा. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, परिस्थिती कशीही असो तिच्यापुढे कधीही हार मानू नका. हे 3 टप्पे कोणालाही त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. चला तर मग आपण सगळेच मिळून कुमारी पल्लवी कुडेकरचं तिच्या या यशाबद्दल मनापासून अभिनंदन करूया आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा देऊया. पल्लवीची ही गोष्ट ऐकल्यानंतर आता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या ध्येयासाठी किती मेहनत घ्यायला तयार आहोत? या प्रश्नाचं उत्तरच आपलं भविष्य ठरवणार आहे.